इचलकरंजी शहरात दररोज निर्माण होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावरील प्रक्रिया गेली 40 दिवस बंद आहे। वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे। याबाबत प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला महापालिकेने 2 वेळा नोटीस लागू केली आहे, मात्र अद्याप हा प्रकल्प सुरू झालेला नाही। याबाबत मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली, मात्र तूर्त तरी सुमारे 4000 टन घनकचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली आहे। शहरात दररोज 100 ते 125 टनापेक्षा जास्त दैनंदिन घनकचरा संकलित केला जातो। हा कचरा आसऱ्यानगर डेपोत टाकला जातो। या ठिकाणी दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। याबाबतचे काम आदर्श भारत एन्व्हायरो कंपनी पुणे यांच्याकडे आहे, पण महावितरण कंपनीचे सुमारे 15 लाखांहून अधिक वीज बिल थकले आहे। त्यामुळे महावितरण कंपनीने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे। त्यामुळे 31 जुलैपासून हा प्रकल्प बंद आहे। परिणामी दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्यावरील प्रक्रिया थांबली आहे, मात्र कचरा विलगीकरणाचे काम सुरू ठेवण्यात आले आहे। दरम्यान याबाबत महापालिका प्रशासनाने प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीला 2 नोटिसा दिल्या असून तातडीने प्रकल्प सुरू करण्यास बजावले असून कारवाईचा इशारा दिला आहे। कंपनीने महावितरण कंपनीला थकीत बिलापोटी 4 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे, पण महावितरण कंपनीने महापालिकेकडून हमीपत्राची मागणी केली आहे। याबाबत तोडगा काढण्याचे काम सुरू आहे। कंपनीकडून अटी व शर्ती घालून हमीपत्र देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे या आठवड्यात प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले।